विरोधकांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांनी गोगावलेंचा व्हिडिओ एक्सपोज केलेला आहे। व्हिडिओमध्ये गोगावले अघोरी पूजा करत असल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केला। बाबा भरत शेठ अघोरी विद्या पालकमंत्रीपद अशा आशयाखाली चव्हाण यांनी व्हिडिओ शेअर केलेला आहे। व्हिडिओमध्ये सुद्धा ते एक हवन करताना आपण पाहिलेले आणि कालच्या व्हिडिओमध्ये जे बाबा आहेत ते कुठल्या मंदिरातले पुजारी दिसत नाहीत, तर ते बाबा एक वेगळ्या विद्येने पारंगत असलेले बाबा हे त्या पूर्णपणे व्हिडिओमध्ये दिसतायत। आमचं म्हणणं हेच आहे, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडून अशा विद्येला प्रोत्साहन दिलं जात असेल तर ते चुकीचं आहे आणि कायद्यानुसार तो गुन्हा आहे। आमची शिंदे साहेबाला विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा। भरतशेठ गोगावले यांनी अनेक धार्मिक स्थळावर भेट दिल्याच्या नंतर त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवत असताना अनेक वेळा म्हणाले की मी देवाला साकडं घातलेले, देवाकडे प्रार्थना केलेले, मला पालकमंत्री पद भेटावं। आमचं त्याबाबत आक्षेप नाही, म्हणजे पालकमंत्री पदासाठी साकडं घालणं, प्रार्थना करणं चुकीचं नाही, परंतु पालकमंत्री पदासाठी अशा पद्धतीच्या विद्येचा वापर करणं हा चुकीचं आहे, कायद्यानुसार गुन्हा आहे। शिंदे साहेबाला एवढीच विनंती आहे की त्यांनी याच्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा। अघोरी पूजा करणारे मंत्री राज्याला काळीमा मंत्री तपासून घ्यायला हवेत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। भाजपच्या नेत्यांना एलिमिनेट करायचा प्रयत्न आहे असंही राऊत यांनी म्हटलंय। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून त्यासाठी अघोरी विद्येचा वापर केल्याचा राऊत यांनी गंभीर आरोप केला। अघोरी विद्येतून शिंदेंच्या शिवसेनेचा जन्म झाल्याचं सुद्धा राऊत यांनी म्हटलंय। भरत गोगावलेंच्या कथित अघोरी पूजेच्या व्हिडिओवरून संजय राऊत यांनी हे टीकास्त्र डागलंय। महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही कृत्य आहे बरं का। महाराष्ट्रानं अंधश्रद्धेविरुद्ध कायम लढा दिला, फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्राला लढायची। महाराष्ट्रानं धर्मांधतेविरुद्ध लढा दिला। देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी जसे मंत्र्यांचे पीए ते तपासून घेत आहेत तसे त्यांनी मंत्रीसुद्धा तपासून घेतले पाहिजे। हे असे अघोरी विद्येमध्ये रममाण असलेले मंत्री महाराष्ट्राचं काय भलं करणार? या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला एलिमिनेट करणं, मी इंग्लिश शब्द मुद्दाम वापरतोय कारण हा शब्द वारंवार इराण इस्रायल युद्धामध्ये आलेला आहे। इस्रायलनं इराणच्या काही प्रमुख नेत्यांना एलिमिनेट केलं अनेक माध्यमात, त्यांचे जनरल्स असतील, डिफेन्स सेक्रेटरी असतील। तसं एसएनसी गटाच्या लोकांना, मंत्र्यांना या अघोरी उपक्रमाद्वारे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांना त्या पद्धतीनं एलिमिनेट करायचं।